कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. महाडमधील पडवी गावात भाजपच्या बॅनरची चिरफाड, अज्ञात व्यक्तींकडून नेत्यांच्या फोटोचे विटंबन, भाजपा कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त. एलईडी वापरून बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या 2 नौकांवर कारवाई, नौकांवर पूर्णगड समुद्रात कारवाई. गुहागरमध्ये बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, लाचलुचपत विभागाची ही मोठी कारवाई. पंचायत समितीचा उपअभियंता 5,000ची लाच घेताना रंगेहात जाळ्यात. आणि ISPL लीगमध्ये पेनच्या आशीर्वाद ठाकूरची निवड. पेन तालुक्याचा पहिलाच ISPL खेळाडू. फॅल्कॉन रायझर्स हैदराबाद संघात वर्णी, गोलंदाजीच्या जोरावर मोठी झेप. आता पाहूयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील महाड पडवी गावात भारतीय जनता पक्षाच्या वतीने लावण्यात आलेल्या एका बॅनरची अज्ञात व्यक्तींनी चिरफाड केल्याची घटना समोर आली आहे. या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर, खासदार धैर्यशील पाटील, निरंजन डावखरे तसेच भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यासह अन्य नेत्यांचे फोटो होते. आमदार प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून पडवी गावात निवारा शेडचे काम करण्यात आले आहे. याच ठिकाणी भाजपने हा बॅनर लावला होता, मात्र अज्ञात व्यक्तीने हा बॅनर फाडल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेमुळे महाड तालुक्यासह ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू असून नेमका कोणी आणि कशासाठी हा बॅनर फाडला याबाबत उत्सुकता आहे. या प्रकारामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्येही संताप व्यक्त होत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एलईडी दिव्यांचा वापर करून बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने 2 नौकांवर धडक कारवाई केली आहे. पहिल्या घटनेत 14 डिसेंबर रोजी रात्री रत्नागिरीच्या पूर्णगड समुद्र परिसरात महिन नावाच्या मासेमारी नौकेतून एलईडी दिवे वापरून मासेमारी सुरू असल्याचे निदर्शनास आले. मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी लतिका गावडे आणि सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी रसिका सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली. महिन ही नौका मोहसिन वत्सा यांच्या मालकीची असल्याची माहिती विभागाने दिली आहे. यापूर्वी सुमारे 10 दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास रत्नागिरीच्या समुद्रात हर्षाली नावाची अन्य एक नौकाही एलईडी दिव्यांचा वापर करताना आढळून आली होती. ही नौका प्रवीण दळवी यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही कारवायांमध्ये एलईडी दिवे, जनरेटर आणि इतर संबंधित साहित्य जप्त करण्यात आले असून या नौका पुढील कारवाईसाठी मिटकरवाडा बंदरात अडकवून ठेवण्यात आल्या आहेत. बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाची ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. गुहागर तालुक्यात पंचायत समितीच्या बांधकाम विभागात मोठी खळबळ उडवणारी कारवाई रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. पंचायत समिती बांधकाम विभागातील उपअभियंता संजय सळमाखे यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. मुलाच्या ऍडमिशनसाठी पैसे भरायचे असल्याचे कारण सांगत संजय सळमाखे यांनी एका बांधकाम ठेकेदाराकडे आगाऊ पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. ठेकेदाराच्या बिलावर सही करण्यासाठी 5,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती. याबाबत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना रत्नागिरी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी संजय सळमाखे यांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईमुळे गुहागर तालुक्यातील बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी ISPL लीग जानेवारी महिन्यात सुरू होणार असून या लीगच्या नुकत्याच पार पडलेल्या ऑक्शनमध्ये पेन तालुक्याचा क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरणारी कामगिरी झाली आहे. पेन तालुक्यातील दादर गावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार वैभव ठाकूर यांचे चिरंजीव आशीर्वाद ठाकूर यांची फॅल्कॉन रायझर्स हैदराबाद या संघात गोलंदाज म्हणून निवड झाली आहे. या निवडीमुळे दादर, तांबडशेतसह संपूर्ण पेन तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले असून आशीर्वादवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे ISPL लीगमध्ये खेळणारा आशीर्वाद ठाकूर हा पेन तालुक्यातील पहिलाच खेळाडू ठरला असून ही बाब पेनवासियांसाठी अभिमानास्पद आहे. लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असलेल्या आशीर्वादने टेनिस क्रिकेट सोबतच लेदर क्रिकेटमध्येही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. DY पाटील अकॅडमीमध्ये त्यांनी लेदर क्रिकेटसाठी कठोर सराव केला.
अनेक नामांकित टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर त्यांनी जाणता राजा दादर संघाला विजय मिळवून दिला आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठेची रायगड प्रीमियर लीग खेळून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. ISPL सारख्या आंतरराष्ट्रीय लीगमध्ये निवड झाल्याने वडील वैभव ठाकूर यांचे डोळे आनंद अश्रूंनी पाणावले. वडील वैभव ठाकूर आणि काका अतुल ठाकूर यांनी दिलेल्या सततच्या पाठिंब्यामुळेच आशीर्वाद आज या उंचीवर पोहोचल्याची भावना व्यक्त केली जात आहे. म्हणजे शब्द माझ्या तोंडातून म्हणजे फुटत नाहीत अशी एक अभिमानास्पद बाब आहे की एक दादर गावातील, भले दादर गाव सोडून हमरापूरला राहायला आले तो भाग वेगळा, पण मूळ उगम जो आहे तो दादर गाव आहे. आम्ही दादरकर आणि त्या दादर गावातील वैभव ठाकूर यांचे सुपुत्र आशीर्वाद ठाकूर यांची ISPL म्हणजे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग 2026 साठी म्हणजे पर्व तिसऱ्यासाठी निवड झालेली आहे. असा आमचा दादर गावचा हिरा, कोहिनूर हिरा म्हणायला हरकत नाही. आणि नक्कीच त्या ISPL मध्ये आमच्या दादर गावचे नाही तर पेन तालुक्यात तसेच रायगड जिल्ह्याचे देखील नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि आम्हाला विश्वास वाटतो की त्या स्पर्धेसाठी आशीर्वाद तुला आमच्या बेस्ट दादर 40+ कडून दादर गावाकडून खूप खूप शुभेच्छा आणि चांगली कामगिरी परफॉर्मन्स कर यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद. ISPL इंडिया या स्पर्धेमध्ये आशीर्वाद वैभव ठाकूर यांची निवड झाली आहे आणि निश्चितपणे आम्हाला सगळ्या मंडळींना या ठिकाणी अभिमान आहे की त्यांना या निवडीबद्दल आम्ही सर्व मंडळी त्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आपण पाहिलं की पेण तालुक्यामध्ये गुणवत्तेची कमी नाही आहे. मी वारंवार सांगत आलो आहे की निश्चितपणे खेळाला प्राधान्य दिलं तर आपल्या येथील खेळाडू चांगल्या प्रकारे मोठ्या स्पर्धांना खेळत जातील. मला याचा अभिमान आहे की ज्या प्रकारे आपण क्रिकेटला, ज्याप्रमाणे आपण कबड्डीला खेळायला प्राधान्य देतोय आणि आज क्रिकेटला सुगीचे दिवस आले आहेत की आशीर्वाद वैभव ठाकूर आमचे मित्र आहेत. वैभव ठाकूर त्यांचे चिरंजीव यांची ISPL मध्ये हैदराबाद संघामध्ये त्यांची निवड झाली आहे. पुढच्या 9 जानेवारीपासून ही स्पर्धा सुरत इथे पार पडत आहे आणि संपूर्ण भारतातील टेनिस प्लेयरांची पर्वणी अशी स्पर्धा त्या ठिकाणी ओळखली जाणार आहे. आणि आम्हाला आमचा या ठिकाणी सार्थ अभिमान आहे की दादर गावचे रहिवासी असलेले वैभव ठाकूर, त्याचबरोबर हमरापूर विभागातील असलेले वैभव ठाकूर, त्याचबरोबर पेण तालुक्यात असलेले आशीर्वाद वैभव ठाकूर यांची या ठिकाणी निवड झाल्यामुळं या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये आनंद द्विगुणित झालेला आहे. आणि अशीच भरभराट हो भविष्यामध्ये सुद्धा चांगल्या स्पर्धांमध्ये त्यांचं नाव घेऊ अशीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण टॅलेंट फोरमच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत खेड शहरातील MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. काल 15 डिसेंबर रोजी चिपळूण येथील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये आयोजित या स्पर्धेत 18 शाळा सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेतील विविध गटांमध्ये विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी केली. निबंध लेखन इंग्रजी स्पर्धेत सलवा शहाजान मुल्ला तर मराठी निबंध स्पर्धेत निदा इलियास मनियार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आलिया मनसूर मुल्लाजी आणि सीरत दिलदार पेडेकर यांनी द्वितीय येण्याचा मान मिळवला. तसेच सामान्य ज्ञानमध्ये मनाल जावीद चौगले आणि इंग्रजी व्याकरणात सिद्रा सलीम माखजनकर यांनी उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त केले. शाळेच्या इतर विद्यार्थिनींनीही उल्लेखनीय सहभाग नोंदवला. या यशस्वी विद्यार्थिनींना प्रशालेतील शिक्षक झियाऊर रहमान खान, विजय मोहिते, निलोफर काझी, नाझिमा महाते, स्नेहल खेडेकर व सदप चिकटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या दिमागदार यशाबद्दल माननीय संस्थाध्यक्ष ARD खतीब सर, मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर मॅडम यांच्यासह सर्व संस्था सदस्य, शिक्षक, पालकांनी विद्यार्थिनींकडून अभिनंदन वर्षाव होत आहे. पोलादपूर तालुक्यातील शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्याने पावन झालेल्या ऐतिहासिक उमरड गावात विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. ऐतिहासिक वाडा, भव्य पुतळा, समाधी व स्मारक उभारणीच्या कामाचे भूमिपूजन नामदार भरत गोगावले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमात विठ्ठल मंदिर सभागृहाचे भूमिपूजन तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम भव्य आणि ऐतिहासिक वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी शासनाचे व नामदार भरत गोगावले यांचे आभार मानले। यावेळी चंद्रकांत कळंबे, गटविकास अधिकारी सौ दीप्ती गाठ, तालुका प्रमुख निलेश आहिरे, संपर्क प्रमुख किशोर जाधव, उद्योजक रामदास कळंबे, सतीश शिंदे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, युवा सेना संपर्क प्रमुख विजय शेलार, सुवर्ण कदम, सुरेंद्र बांदल, शैलेश सलागरे यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कधी बाळासाहेब ठाकरे बी या ठिकाणी येऊन गेले, बाबासाहेब पुरंदरे येऊन गेले, बाबासाहेब देशमुख यांनी शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा बनवला। तत्कालीन मधल्या काळामध्ये मग बॅरिस्टर अंतुले येऊन गेले, प्रभाकर पाटील येऊन गेले, अनेक मंडळी दिग्गज या ठिकाणी येऊन गेली। आणि मग आमच्या ग्रामस्थांनी आणि इथल्या या परिसरातील तालुक्याने हे स्वप्न पाहिलं होतं की तानाजी मालुसरे यांचा चांगला वाडा या ठिकाणी व्हावा, तिथे शस्त्रसंग्रहालय व्हावं, आणि ते भाग्य माननीय नामदार ज्यांना आपण चौथ्यांदा निवडून दिलं ते गोरगरिबांचे करवे कैवारी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतश्री गोगावले यांच्या शुभ हस्ते होतंय, हे सगळ्यात मोठं भाग्य आहे। आज या जवळजवळ 10 कोटीच्या कामांचं भूमिपूजन आणि काही जी झालेली अगोदर कामं आहेत त्यांचं उद्घाटन असा हा भव्य दिव्य कार्यक्रम, खरं म्हणजे उद्याचा कार्यक्रम होता तो आज आम्ही घेतला। उद्या आमची कॅबिनेट आहे, त्यानंतर आज मुंबई महानगरपालिका सुरू होते, काल त्याचा आचारसंहिता सुरू झाली। बरोबर 31 जानेवारीच्या अगोदर पुन्हा एकदा आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीला सामोरं जायचं आहे। 15 दिवस अगोदर आपल्याला नगरपालिकेला आपण सामोरं गेलो आणि नंतर पुढं जवळजवळ 3-3.5 वर्ष आपल्याला, म्हणजे आम्हाला विश्रांतीमध्ये काही थोडे किरकोळ ग्रामपंचायती सोडल्यात तर म्हणजे असो, वेळ झालेला आहे, पुढं जायचं आहे। मी आता चंद्रकांत कळंबे आणि त्यांनी सगळ्या व्यासपीठावर मान्यवरांची नावं घेतली, ते सर्व मान्यवर आणि आपण सर्व म्हणजे चांगला देखणा वाडा शूरवीर तानाजी मालुसरे यांचा आपल्याला इथं करायचं आहे, जो एक आपण गेले अनेक वर्ष त्या वाड्याकडे पाहत होतो। इथं एक मोठं आंब्याचं झाड होतं, ते पण नंतर ते त्याला वाळू लागून मला वाटतं ते पडलं, त्या ढोळीमध्ये हत्यारं असायची असं म्हटलं गेलेलं आहे, आपल्याला काय माहिती नाही। परंतु हा परिसर हा थोडा याला इतिहास काळ आपल्याला प्राप्त करायचा आहे आणि म्हणून करता जे लागलं तर त्यांनी चंद्रकांतनी सांगितलं, कारण माणूस एकदा ज्यावेळेला कायमचा पोट भरत नसतं, जसं आमचा विकास कामांचा आहे, विकास कामं कितीही केली तरी ती न संपणारी बाब आहे। परंतु असा काय ऐतिहासिक ठेवा आहे तो जपणं जोपासणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून करता चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया अर्थात CFI या संस्थेच्या वतीने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने एक अनोखा, प्रेरणादायी आणि संगीत आधारित मोटिवेशनल कार्यक्रम पेन येथे संस्थेच्या कार्यालयात यशस्वीरित्या पार पडला। हा कार्यक्रम संस्थेचे CEO डॉक्टर किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात डॉक्टर संतोष बोराडे हे प्रमुख मोटिवेशनल स्पीकर म्हणून उपस्थित होते। त्यांच्यासोबत गिटार वादक प्रितेश चौधरी आणि तबला वादक नरेंद्र भोईर यांच्या प्रभावी संगीत टीमने विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत कार्यक्रमाला वेगळीच उंची दिली। संगीताच्या माध्यमातून अभ्यासाचा ताण कसा कमी करायचा, आत्मविश्वास कसा वाढवायचा आणि सकारात्मक विचारसरणी कशी विकसित करायची याचे मार्गदर्शन अतिशय सोप्या व परिणामकारक पद्धतीने करण्यात आले। तुम्ही तुमच्या भावनांची खत पेरणी करून एक उत्तम पीक आयुष्यातनं काढू शकता, पण आम्ही आमच्या शेतामध्ये पीक लावायचं की याला बसायचं ते आम्हाला ठरलं पाहिजे ना। आमचं शेत कसलं आलंय नाही सर, मी काय सांगू तुम्हाला, मी 8वी पासून त्याच्याच प्रेमात होते सर। तुझ्या अभ्यासाचं वाटोळ झालं त्याचं काय, कारण तुला माहीतच नाहीये की तुला 25 नंतर जे प्रेम करायचे त्याची चव पण टेस्ट पण माहिती नाहीये। नाही सर, पण मोबाईलवरनं किती दुनियाभरची माहिती मिळते, तुला माहिती नाहीये मोबाईलवरची माहिती 92% फेक आहे, 92%। नाही तर लोकांनी YouTube मध्ये बघून ऑपरेशन केले असते घरच्या घरी बायपासचे, कारण
जगातली माहिती जी आहे ती नॉलेज कधी बनते, जेव्हा त्याच्यात एक्सपिरियन्स नावाचा घटक येतो, अनुभव नावाचा घटक येतो. जोपर्यंत अनुभव नाही तोपर्यंत जगातली सगळी माहिती फेक आहे. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला समजून घ्यायला लागेल, माहिती किती पण अवेलेबल असू द्या, ती युटिलाइज करण्यासाठी मी जिवंत असलो पाहिजे. मी नुसती माहिती उचलली आणि वापरली, मी एक फेक पर्सनॅलिटी क्रिएट करतोय. लोकांसमोर भाषण करायला मी मस्तपैकी उदाहरण दिली, 1960 साली हे झालं, मग त्याच्यानंतर या पंतप्रधानांनी तिकडे काडी लावली, त्या पंतप्रधानांनी इकडे माडी बांधली. हे लोकांना सांगण्यासाठी, टाळ्या लुटण्यासाठी ठीक आहे. खरे जिवंत असाल तर त्या सगळ्यातला तुम्ही आत्मसात करता, त्याचा अभ्यास करता, आणि मग तुम्ही जी 2 वाक्य बोलाल त्याच्यावरती इतिहास लिहिला जातो. गंमत अशी आहे मित्रांनो, त्याच्यासाठी जिवंत व्हावं लागतं. चेक करू पुन्हा, जिवंत आहात की नाही ते पक्का. चलो, या बातमीपत्रासह वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.